गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ सकाळ व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे, ते तुम्ही पुढे बघा. तर मित्रांनो, इथं आपल्या ह्या गाड्या लागतात, तुम्ही बघू शकता. हे सर्व आपल्या रिक्षा इथं लागतात. आपली सारथी सुद्धा तिकडे आहे. पण काल रात्री एका हरामखोर चोराने या रिक्षांचे लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. हे काय प्रकारे नेमकी तुम्ही बघू शकता. हे बघा, ह्या सुद्धा रिक्षाचा त्यांनी लॉक तोडलेला आहे. असा लालचनास्पद प्रकार इथे घडला आहे. काय बोलणार आता या चोरायला. बघा, ह्या सुद्धा तुम्ही बघा, ही सुद्धा रिक्षाचा त्यांनी लॉक तोडलेला आहे. हे बघा, म्हणजे पूर्णपणे उकडून काढलेलं आहे. म्हणजे लॉक निघत नव्हता म्हणून त्यांनी तोडून खेचून काढलेलं आहे. त्याच्यानंतर ही सुद्धा इथं दुसरी रिक्षा आहे. ह्या रिक्षाचा सुद्धा हाच प्रकार घडलाय. हे बघा, आपण लॉक इथं तोडण्याचा प्रयत्न केलाय, पूर्णपणे तोडलाय. बघा, एवढं मजबूत फायबर असून ते सुद्धा तोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी. त्याच्यानंतर इकडे दुसरी रिक्षा आहे, हिचा पण त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला. ही थोडीशी गॅप आहे. आणि मित्रांनो, हा प्रकार निव्वळ पैशासाठी केलेला आहे. त्यांनी पैशासाठी चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला एवढंच म्हणायचंय की तुला पैसेच पाहिजे होते तर तू मागायचे होते, पण अशी एखाद्या रिक्षावालीची तू नुकसानकी करायची नव्हती. आज कष्ट करून रिक्षावाला आज मेहनत करत असतो आणि धंदा करत असतो आणि रिक्षा घेत असतो. त्यामुळे हा जो प्रकार तुम्ही केला आहे ना, तो चुकीचा आहे. यावर प्रशासनाने नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. लालचनास्पद प्रकार इथे घडलेला आहे आमच्या इथे प्रकाशनगर खोपोलीमध्ये. तर याची दखल कोणी घेतली पाहिजे हे मला कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, जर हा माणूस जर भेटला ना चोरी करणारा, तर ह्याच्या टिरीवरती ना पोकळ बांबूचे फटके दिले जातील आणि खालून मिरचीची धुरी पण दिली जाईल. तर हा व्हिडिओ पण तुम्ही त्याच्यापर्यंत पाठवा ज्यांनी हा प्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद.